राहुरी तालुका बारागाव नांदूर तालुका राहुरी येथे घरासमोर सुरू असलेल्या बचत गटाच्या बैठकीदरम्यान झालेल्या वादातून एका दाम्पत्याला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तसेच लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। याबाबत राणी सूर्यभान जाधव यांनी पोलिसांकडे लेखी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास त्यांच्या घरासमोर शेजारी राहणाऱ्या अर्पिता सचिन डहाणे यांची बचत गटाची बैठक सुरू होती। बैठकीदरम्यान मोठ्याने आरडाओरड होत असल्याने राणी जाधव यांनी घरासमोर गोंधळ करू नका असं सांगितल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। त्यावरून अर्पिता डहाणे यांनी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। यानंतर सचिन ज्ञानेश्वर डहाणे, कुणाल सचिन डहाणे, स्वरा सचिन डहाणे, अर्पिता सचिन डहाणे, अलकाबाई रोहिदास पवार आणि बेबी कचरू पवार यांनी राणी जाधव व त्यांचे पती सूर्यभान जाधव यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 906 प्रमाणे 118(1), 115(2), 352, 351(2), 191(1), 189(1), 190 राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सचिन ज्ञानेश्वर डहाणे याने जवळ पडलेला लोखंडी गज घेऊन राणी जाधव यांच्या उजव्या हातावर तसेच सूर्यभान जाधव यांच्या उजव्या हातावर, पायावर व डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता मी झोपेत होते, घरामधून उठले। त्यांना म्हटलं इथं आरडाओरडा करू नका, अर्पिता सचिन डहाणे। ती म्हटली रस्ता काही तुझ्या बापाचा आहे का, नाही का असं म्हटल्यावर ती तिच्या नवऱ्याला गेली आणि घेऊन आली, मग आम्हाला मारहाण केली गजाने त्याने, नाही का। ती म्हटली तुम्ही, मग माझे त्यात मुलं पण आले, मुलं म्हणे माझ्या मम्मी पप्पाला का मारता म्हणून, नाही का। तर त्यांनी गज आणून आम्हाला मारलं आणि त्यांनी जीवे मारण्याची आम्हाला धमकी दिली। या कारणाने जास्त आमचे, नाही का, ते म्हटले तुम्ही जर वादविवाद पेटले बा, ते म्हटले तुम्ही जर आमच्या नादी लागले तर जीव मारण्याची धमकी देऊ तुमच्या मुलांना, तुम्हाला माझे लहान लहान मुलं आहे, नाही का। असं आम्ही फिर्याद दाखल केली आम्हाला न्याय मिळावा म्हणून।